अशी चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग. वा चिकमोत्याची माळ होती ग तीस तोळ्याची ग. तसा गणपतीचा गोंडा चौरंगी लाल भावटा ग. गणपतीचा गोंडा चौरंगी लाल भावटा ग. नमस्कार, मी आविष्कार चाबुकस्वार. मराठी बॉक्स ऑफिसमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलोय स्टार प्रवाहाच्या गणेशोत्सवात 2025 आणि त्याच निमित्ताने माझ्यासोबत आहे स्टार प्रवाहावरचे कलाकार. कसे आहात तुम्ही? मस्त मस्त. वा वा. गणेशोत्सव खूप ऊर्जेचा सण आहे हा. तुमच्यात किती ऊर्जा आणि किती मजा येते? ऊर्जा ही बघा आमची ऊर्जा. ऊर्जा म्हणजे आम्ही डे नाईट शूट करून सुद्धा या इव्हेंटला आलो म्हणजे बघ ऊर्जा किती असते. वा वा. काय मजा, किती मजा येते? खूप मजा येते. दरवर्षी आम्ही स्टार प्रवाहाचा कुठलाही सोहळा असो आम्ही आतुरतेने वाट बघत असतो. प्रत्येक कलाकाराला, प्रत्येक मालिकेतल्या बाकीच्या कलाकारांनाही भेटायची संधी मिळते. आणि मुळातच एक खूप छान पॉझिटिव्हिटी असते ह्या दिवशी. त्यामुळे आम्ही सगळेच वाट बघत असल्या कारणाने आज आम्हाला इथे येऊन खूप छान वाटतंय. वा वा. तुम्ही सांगा, जसं दैनंदिन जीवनापेक्षा असा वेगळा दिवस असतो, सण असतो आणि तोही आपण आपल्या सहकलाकारांसोबत, आपल्या वाहिनीसोबत साजरा करत असतो. तर ते किती मस्त वाटतं, खरंच छान वाटतं. कारण शूटिंग करत असलो तरी सुद्धा ते एक रुटीन होऊन जातं नंतर त्यावेळेला. त्याच्या पलीकडे जाऊन आपण इथे येऊन काहीतरी वेगळं बोलत असतो, काहीतरी वेगळ्या गोष्टी दिसत असतात आपल्याला, सगळे छान तयार होतो आणि त्यामुळे आपोआप एनर्जी येते एक वेगळी. नक्कीच. तुम्ही काय सांगाल, एवढ्या हेक्टिक स्केड्यूलमधून आपण हा वेळ काढून एक सण साजरा करतो? ह्या ॲक्च्युली सोहळ्याची आम्ही वाट बघत असतो आणि हा सोहळा जेव्हा अनाऊन्स होतो तेव्हापासून डोक्यात विचार चालू राहतात की काय घालायचं आणि मग ती तयारी सुरू होते की त्याच्याबरोबर मॅचिंग काय आहे, मग आहे का नाही, का ते आणायचं आहे कुठून, या सगळ्या गोष्टी. आणि मग ही आमची सेटवरती चर्चा होते की तू काय घालणार आहे. कारण प्रत्येकालाच असं वाटत असतं ना की खूप छान तयार व्हावं, इतर कलाकारांनाही आपल्याला भेटायचं आहे, बाकीच्या लोकांनाही भेटायचं आहे आणि प्रेक्षकही आम्हाला बघणार आहेत वेगळ्या रूपामध्ये मालिकेपेक्षा. त्यामुळे छान दिसणं गरजेचं असतं आणि मजा येते इथे येऊन अशा इव्हेंट्सला. तर गणपती बाप्पा म्हटलं की लहान मुलांच्या तो खूप जवळचा असतो. एक त्यांच्या आदरयुक्त भीती बाकीच्या देवांपेक्षा ह्याच्याबद्दल थोडी कमी असते, कारण तो त्यांना खूप जवळचा वाटतो. तर तुमच्या असं लहानपणीच्या काही आठवणी आहेत, म्हणजे शाळेला सुट्ट्या लागल्या किंवा मंडळाचा गणपती असो, नाचणं वगैरे का? आणि मला असं वाटतं प्रत्येक लहान मुलाची विसर्जनाची आठवण ही असेलच. म्हणजे प्रत्येकाची ती व्यक्ती लहान असतानाची एक आठवण असेल. कारण बाप्पा घरात असताना येणारी मजा आणि बाप्पा घरून जाणार आहे त्या दिवशी प्रत्येक लहान मूल एवढं भावूक झालेलं असतं आणि डोळ्यात पाणी आलेलं असतं. सो तीच खरं तर सगळ्यात मोठी आठवण असावी असं मला वाटतं. आत्ता रिसेंटली आम्हाला आलेला अनुभव असा आहे की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, मृणालची मुलगी आहे नुर्वी, ती इतके दिवस मागे लागलेली की कधी आणायचं बाप्पा, कधी आणायचं, कधी आणायचं, कधी आणायचं. तिला अजिबात चैन पडत नव्हती. सो म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींवरनं, छोट्या छोट्या इन्सिडेंट्सवरनं कळतं की ती एक्साइटमेंट लहान मुलांमध्ये किती असते. आणि विसर्जनाला सगळेच असे खूप वाईट वाटतं सगळ्यांना. सो तीच एक गोष्ट कॉमन असेल प्रत्येकाच्या कुटुंबात. अशी घटना घडलीच असणार. सगळी नाही, लहान मुलांच्या जवळचा म्हणजे आपल्या पण असतं, त्यांच्या जास्त जवळचा असतो असं. उलट जसं जसं मोठं होऊ तसं तसं आपल्याला देवाची फार गरज भासायला लागते. नक्की. त्याच्यामुळे जसा माणूस मोठा होत जातो तसं जास्त गरज लागते. त्यामुळे मला असं वाटतं की गणपती हे सगळ्यांना जवळचेच आहे. आणि दुसरा काय प्रश्न होता? नाही, मी हेच विचारलं की लहानपणीच्या काही आठवणी आहेत का, म्हणजे विसर्जनात आहे नाचणं ना. किंवा ह्याच्या त्याच्या घरी जाऊन पाया पडणं, प्रसाद खाणं असं? घरामध्ये पहिल्यांदा सगळा सेटअप रेडी झाला की खाली आपले ढोल तसे मागवलेले असतात, तिथं खाली जायची जास्त घाई. त्यामुळे घरी आरडे ओरडे की बाबा अरे घरचा गणपती बघ, बाहेरचं नंतर बघ. या आठवणी. नक्कीच नक्की. तुम्ही काय सांगाल, किती धावपळ असते, किती गडबड असते जेव्हा गणपती बाप्पा धावपळ वगैरे असतेच, पण माझी लहानपणची आठवण अशी आहे की आमच्याकडे चाळीमध्ये गणपती हा वरच्या मजल्यावर बसवला जायचा, 3ऱ्या-4थ्या मजल्यावर. तिथे ढोल वगैरे घेऊन व्यवस्थितपणे आरती व्हायची, ढोलक घेऊन बसायचे आणि ताला सुरात मोठी आरती व्हायची. आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण जिन्यावरून खाली उतरायचो, तेव्हा तिथे वेगवेगळे प्रत्येकाने खिरापती आणलेल्या असायच्या आणि ती ही कुठली खिरापत आहे, कुठली खिरापत आहे, ओंजळ भरून खिरापती घेऊन, प्रसाद घेऊन आम्ही घरी जायचो. ही महत्वाची आठवण आहे, अगदी कायम लक्षात राहील.
माझी गणेशोत्सवातली तर आठवण आहेच, पण एक वेगळी आठवण अशी आहे ना की पुण्यात तळ्यातला गणपती आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये ना गणपतीला स्वेटर कानटोपी असं घालतात. तर मी खूप लहान होते, आय थिंक 4-5 वर्षाची असेल, तेव्हा मी आईबरोबर गेले होते आणि मी आईला म्हटलं तो बाप्पा आहे ना, मग बाप्पाला थंडी कशी वाजते, त्याला का स्वेटर घातलाय, ते मला अगदी आठवत आहे. नक्कीच. आणि बाकी तर म्हणजे गणेशोत्सवामध्ये कुणाच्या घरामध्ये कुठली खिरापत केलेली आहे की कुठला नैवेद्य आहे ह्याच्याकडे जास्ती लक्ष असायचं, स्वतःच्या घरात काय नैवेद्य आहे त्याच्यापेक्षा. बरं, नक्कीच. बरं, हा सगळ्यांसाठी आता प्रश्न आहे की आपल्याला गणपती बाप्पाकडे जर एक कोणती इच्छा मागायची झाली तर ती आता कोणती मागाल तुम्ही? आमच्या मालिकेवरती असंच प्रेक्षकांचं प्रेम मिळो, हीच आत्ता बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आणि आत्ता सगळीकडेच आम्ही पेशंट्स बघतोय आमच्या म्हणजे कोणाला व्हायरल फीवर आणि हे, ते मी स्वतः आता आजारपणात उठले. सगळ्यांना निरोगी ठेव आणि त्या जेणेकरून आम्ही रोज शूटिंगला जेव्हा भेटतो तेव्हा रोज आम्ही प्रत्येकाला बघू शकू, असं सगळ्यांना निरोगी ठेव बस. काय सेम